हॅलो फ्रेंड्स, एज्युके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वेइंग या सब्जेक्टशी रिलेटेड MCQज स्टार्ट करणार आहोत. तर आजचा हा MCQचा फर्स्ट पार्ट आहे. हे जे MCQज आहेत ते तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड डिफरंट टाईपच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहे. तर आजच्या या फर्स्ट पार्टमधील क्वेश्चन्स आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन इज, if the engineer scale of a drawing is stated as 1 centimeter is equal to 5 meter, then the fraction scale would be 1:x where x is. तर या ठिकाणी आपल्याला इंजिनियर स्केल देण्यात आलेला आहे. इट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 मीटर. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, हे इंजिनियर स्केल आपल्याला फ्रॅक्शन स्केलमध्ये विचारण्यात आलेलं आहे. इट वुड बी 1:x, म्हणजे त्याला आपण 1/x असं या ठिकाणी डिनोट करू शकतो. तर या ठिकाणी या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला विचारण्यात आलेली आहे. तर इंजिनियर स्केल जे आहे त्याला आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 मीटर देण्यात आलेला आहे. म्हणजे त्याला आपण 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 5 मीटर अशा पद्धतीने डिनोट करू शकतो. सो या ठिकाणी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे जे युनिट्स आहेत हे युनिट सेम युनिटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तर या ठिकाणी दोन्ही सेंटीमीटर करावं लागेल किंवा दोन्हीही मीटरमध्ये घ्यावे लागतील. तर या ठिकाणी आपण काय करू, मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. सो 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 5 मीटर काय होईल, इट विल बी 500 सेंटीमीटर. तर या ठिकाणी सेम युनिटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली काय भेटेल, 1 डिवायडेड बाय 500. आणि आपल्याला फ्रॅक्शन स्केल 1/x देण्यात आलेला आहे. तर एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळेल 500. सो हिअर आवर आन्सर इज 500. तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए, 500. Now next question is given that which of the following statement in respect of a map A having scale 1:1000 and another map B having scale 1:5000 is true. and the options are, ऑप्शन काय देण्यात आलेले आहे पहा. मॅप A is large scale map compared to map B. map B is a large scale map compared map A. map B is more detailed map compared to map A. आणि लास्ट ऑप्शन काय आहे, नन ऑफ दी अबो. या ठिकाणी मॅप ए आणि मॅप बीचं आपल्याला स्केल देण्यात आलेला आहे. एचं स्केल काय आहे, 1/1000, 1:1000, म्हणजेच त्याला आपण 1 डिवायडेड बाय 1000 असं डिनोट करू शकतो. त्यानंतर बी मॅपचं स्केल काय देण्यात आलेलं आहे, 1:5000, म्हणजेच 1 डिवायडेड बाय 5000. तर या ठिकाणी हा असतो फ्रॅक्शन स्केलमध्ये, हा असतो न्यूमरेटर आणि या ठिकाणी हा असतो डिनॉमिनेटर. ओके, तर अशा वेळी जर या एला आणि बीला आपल्याला कम्पेअर करायचं आहे आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे तो ज्याचा जास्त आहे ते स्केल कसं असणार आहे, डिनॉमिनेटर ज्यावेळी जास्त असेल त्यावेळी ते जे स्केल असतं, स्केल कसं असेल, स्मॉल असेल. आणि डिनॉमिनेटर जर स्मॉल असेल तर त्यावेळी ते स्केल असतं ग्रेट स्केल. तर त्यानुसार आपल्याला या ठिकाणी ए आणि बी या दोन मॅपपैकी जो डिनॉमिनेटर आहे तो कोणत्या मॅपचा जास्त दिसतोय, तर बी मॅपचा डिनॉमिनेटर जास्त आहे. म्हणजे बी कसा आहे, स्मॉलर स्केल आहे. म्हणजेच ए कसा असणार आहे, लार्ज स्केल असणार आहे. मग इथे आपण काय म्हणू शकतो, मॅप ए इज लार्ज स्केल as compared to map B. So here option A is our correct answer. Now next question. Next question is given that vertical index error is a, and the options are personal error, instrumental error, natural error, and last option is none of the above. So vertical index error is, तर vertical index error जो असतो तो कसा असतो, instrumental error. So option B is our correct answer. Now next question. Next question is given that working from the whole to the part is followed as the fundamental principle of surveying so as to, and the options are, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, फंडामेंट जे काही फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग आहे जे काय आहे, टू वर्क फ्रॉम होल टू द पार्ट. सो इट इज फॉलोड ॲज द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग सो ॲज टू डिस्ट्रीब्यूट एरर, हे चुकीचं स्टेटमेंट आहे पहिल्या प्रिन्सिपलच्या साठी. त्यानंतर इम्प्रूव्ह ईज ऑफ वर्किंग, हे सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे. देन ते जे काही फर्स्ट प्रिन्सिपल आहे त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, टू प्रिव्हेंट ॲक्युमुलेशन ऑफ एरर. सो
थर्ड या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट आहे. फोर्थ स्टेटमेंट काय आहे, कंपेन्सेट एरर्स इन अ वे, हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि लास्ट काय देण्यात आलेलं आहे, रेफर टू अ कॉमन डेटम से MSL, याचा फर्स्ट प्रिन्सिपलशी काहीच संबंध नाही आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी थर्ड आणि फोर्थ जे स्टेटमेंट आहे हे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग जे आहे, टू वर्क फ्रॉम होल टू द पार्ट, तर याच्याशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजेच हे जे दोन स्टेटमेंट आहेत, प्रिव्हेंट ॲक्युमुलेशन ऑफ एरर्स आणि कंपेन्सेट एरर्स इन अ वे, हे ॲडव्हान्टेज कसले आहेत, फर्स्ट प्रिन्सिपल टू वर्क फ्रॉम होल टू द पार्ट. तर या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी 3 and 4 स्टेटमेंट इज करेक्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Next question is given that in which survey pacing is used for measuring the distances. तर कोणत्या सर्वेमध्ये पेसिंगचा यूज केला जातो डिस्टन्स मेजर करण्यासाठी. पेसिंग म्हणजे काय असतं, पेसिंग म्हणजे ज्यावेळी एखादं जे डिस्टन्स आहे ते पावले मोजून ते डिस्टन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. सपोज या ठिकाणी हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे, या दोन पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स मेजर करायचा आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपले जे काही पेस आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवलेले आहेत असं आपण कन्सिडर करतो. तर हा एक पॉईंट आहे, हे एवढं एक झालं पेस डिस्टन्स. ओके, तर हे जे डिस्टन्स आहे, जे काही आपले पावले असतात ती मोजली जातात. तर पेसिंगचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ पेस म्हणजे एकूण किती पावले आपण चाललेलो आहे, नंबर ऑफ पेस इनटू डिस्टन्स ऑफ पेस और ॲव्हरेज पेस डिस्टन्स. तर ॲव्हरेज जे पेस डिस्टन्स आहे, ॲव्हरेज जे प्रत्येकाच्या पावलांमधील जे डिस्टन्स आहे ते किती कन्सिडर केलं जातं, तर ते आहे 75 to 85 सेंटीमीटर, एवढं ॲव्हरेज पेस डिस्टन्स कन्सिडर केलं जातं. तर हे जे काही पेसिंग आहे हे कोणत्या सर्वेमध्ये यूज केलं जातं, तर ते रिकनेसन्स सर्वेमध्ये यूज केलं जातं. रिकनेसन्स सर्वे म्हणजे काय, की ॲक्च्युअल फील्डमध्ये जाऊन सर्वेशी रिलेटेड जो काही रिलेव्हंट डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो. कोणत्या सर्वेमध्ये, रिकनेसन्स सर्वेमध्ये. आणि या ठिकाणी पेसिंग जे आहे, पेसिंगचा यूज केला जातो या रिकनेसन्स सर्वेमध्ये. तर पेसिंग म्हणजे काय, सर्वे करताना आपले अंदाजे पावलांचा अंदाज घेऊन डिस्टन्स मेजर केलं जातं. आणि ॲव्हरेज पेस डिस्टन्स जे आहे ते 75 to 85 सेंटीमीटर एवढा आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट विच वन ऑफ द फॉलोइंग स्केल्स इज द स्मॉलेस्ट. ओके, तर स्मॉलेस्ट स्केल आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन देण्यात आलेले आहे. 1 mm इज इक्वल टू 1 मीटर. RF म्हणजे काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, इट इज इक्वल टू 1/2000. देन नेक्स्ट वन इज 1:20,000 अँड लास्ट ऑप्शन इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. तर या सगळ्यांना आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये डिनोट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कळेल की यामध्ये स्मॉलेस्ट स्केल कोणता आहे किंवा ग्रेटर स्केल कोणता आहे. तर ते आपण कन्वर्ट करूया. पहिल्या ऑप्शनमध्ये काय देण्यात आलेलं होतं पहा, 1 mm इज इक्वल टू 1 मीटर. तर याला आपण आपल्याला सर्वात अगोदर युनिट सेम करायचं असतं. तर या ठिकाणी mm ला मीटरमध्ये जर केलं तर काय होईल, 1 × 10⁻³ मीटर डिवायडेड बाय 1 मीटर. तर 10⁻³ या ठिकाणी कुठे येतील, डिनॉमिनेटरला येतील. सो 1 मीटर डिवायडेड बाय 10³ मीटर. अँड 10³ म्हणजे काय, 1000. सो इट इज इक्वल टू 1/1000. तर याला आपण RF म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता सेकंड ऑप्शनमध्ये ते ऑलरेडी रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन देण्यात आलेलं आहे 1/2000. थर्ड वन काय आहे, 1:20,000 म्हणजेच याला आपण फ्रॅक्शन स्केलमध्ये कसं लिहू शकतो, 1 डिवायडेड बाय 20,000. आणि लास्ट ऑप्शन काय आहे, 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 1 किलोमीटर. सो या ठिकाणी सेम युनिटमध्ये आपल्याला यांना कन्वर्ट करून घ्यायचं आहे. सो 1 किलोमीटर म्हणजे किती होईल, 10⁻³ मीटर. आणि 1 मीटर म्हणजे काय आहे, 100 सेंटीमीटर म्हणजेच 10⁻² सेंटीमीटर, 10 स्क्वेअर सेंटीमीटर. सो इट इज इक्वल टू, याला आपण सेंटीमीटरमध्ये दोन्ही युनिटला कन्वर्ट केल्यानंतर काय होईल, 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10⁻³ × 10⁻² सेंटीमीटर. दॅट इज 10⁻³ × 10⁻² काय होईल, 10⁻5 सेंटीमीटर. आणि 10⁻5 सेंटीमीटरला आपण कशा पद्धतीने लिहितो, 1 डिवायडेड बाय, एकावर या ठिकाणी 5 शून्य असणार आहे बिकॉज 10⁻5 आहे. सो 1 डिवायडेड बाय काय होईल, 1 लाख. तर याच्यामधून आपल्याला स्मॉलेस्ट स्केल विचारलेला आहे. तर प्रत्येकाचा जो काही डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरला कम्पेअर करायचा आहे. ज्याचा डिनॉमिनेटर जास्त असेल
ते स्केल कसं असेल, ते स्केल असेल स्मॉल स्केल असेल, आणि डिनॉमिनेटर जर लेस असेल तर ते स्केल कसं असेल, ते स्केल ग्रेटर असेल. तर या 4 ऑप्शनमध्ये ऑप्शन डी मध्ये आपण पाहू शकतो 1 लाख सगळ्यात जास्त, म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर डी ऑप्शनचा सर्वात जास्त डिनॉमिनेटर आहे, ग्रेटर आहे, त्यामुळे ऑप्शन डी काय असणार आहे, स्मॉलेस्ट स्केल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर हे स्मॉलेस्ट स्केल असणार आहे. मग लॉंगेस्ट स्केल कोणतं असेल, तर ते असेल 1/1000. हे काय असेल, लॉंगेस्ट स्केल और लार्जर स्केल असेल, कारण याचा जो डिनॉमिनेटर आहे हा इतर ऑप्शनच्या डिनॉमिनेटरपेक्षा कसा आहे, लेस आहे. सो इट इज लार्जर स्केल. Now next question. Next question is given that the surveying used to determine additional details such as boundaries of fields is called as. So ज्या सर्वेमध्ये ॲडिशनल डिटेल्स ज्या आहेत जसं की बाउंड्रीज ऑफ फील्ड असेल हे डिटरमाइन केलं जातं, तर त्या सर्वेला म्हटलं जातं कॅडेस्ट्रल सर्वे. नाउ नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द मिनिंग ऑफ RF इज. सो यापूर्वीच आपण जसं की या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, RF म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन असतो. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज हायड्रोग्राफिक सर्वे डील्स विथ द मॅपिंग ऑफ. तर हायड्रो म्हणजे काय, हायड्रो म्हणजे वॉटर, तर जो काही हायड्रोग्राफिक सर्वे असेल तो वॉटरशी रिलेटेड असेल. सो हिअर ऑप्शन ए लार्ज वॉटर बॉडीज इज द करेक्ट आन्सर. सो हायड्रोग्राफिक सर्वे डील्स विथ द मॅपिंग ऑफ लार्ज वॉटर बॉडीज. नेक्स्ट वन इज इन जिओडेटिक सर्वेज हायर ॲक्युरेसी इज अचीव्ड इफ. जिओडेटिक सर्वेमध्ये आपण काय करतो, कर्वेचर ऑफ जो कर्वेचर अर्थचा जो कर्वेचर आहे तो आपण कन्सिडर करतो. सो आणि प्लेन सर्वेमध्ये काय करतो आपण, अर्थचा कर्वेचर कन्सिडर करत नाही, म्हणजेच इग्नोर करतो. सो जिओडेटिक सर्वेविषयी आपल्याला विचारलेलं आहे. सो इन जिओडेटिक सर्वेज हायर ॲक्युरेसी इज अचीव्ड इफ curvature of earth surface is taken into account. So here option B is our correct answer. Now next question. Next question is given that hydrographic surveys deal with the mapping of. यापूर्वीच हा क्वेश्चन पाहिलेला आहे, रिपीट आहे. हायड्रो म्हणजे वॉटर आणि वॉटरशी संबंधित जो सर्वे आहे तो काय आहे, हायड्रोग्राफिक सर्वे. सो हिअर ऑप्शन ए लार्ज वॉटर बॉडीज इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन इज surveys which are carried out to depict mountains, rivers, water bodies, wooded areas and other cultural details are known as. It is known as topographical survey. टोपोग्राफिकल म्हणजे काय करतो, जी काही आपल्या देशातील जे काही नॅचरल फीचर्स आहेत जसं की काय असेल, वॉटर बॉडीज असेल, वुडेड एरियाज असेल, रिव्हर्स असेल, हे जे काही नॅचरल फीचर्स आहेत तर ते त्याविषयीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा जो सर्वे असतो तो असतो टोपोग्राफिकल सर्वे. सो हिअर ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज न्यूमेरिकल. The slope of correction for a length of 30 meter along a gradient of 1/20 is. तर स्लोप करेक्शन आपल्याला विचारलेला आहे आणि लेंथ काय देण्यात आलेली आहे, ही 30 मीटर देण्यात आलेली आहे. अलॉंग अ ग्रेडियंट ऑफ 1/20, ग्रेडियंट 1/20 देण्यात आलेला आहे. सो 1/20 म्हणजे कसं असतं, 1/20 इट मीन्स दॅट या ठिकाणी एच असेल 1 आणि त्यावेळी ही जी लेंथ असेल ती किती असेल, 20 असेल. ओके, दॅट इज ग्रॅडियंट अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. या ठिकाणी 1 असेल व्हर्टिकलसाठी आणि 20 असेल हॉरिझॉन्टलसाठी. तर आपल्याला स्लोप करेक्शन विचारण्यात आलेलं आहे 30 मीटर लेंथसाठी, म्हणजे ही लेंथ जी आहे 30 मीटर या लेंथसाठी आपल्याला स्लोप करेक्शन विचारण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला ग्रॅडियंट जो देण्यात आलेला आहे 1/20 देण्यात आलेला आहे. तर हाच ग्रॅडियंट या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे 30 मीटरसाठी किती डिस्टन्स असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे डिस्टन्स 30 मीटरसाठी फाइंड आउट करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने फाइंड आउट करणार पहा. जसं की 20 साठी ग्रॅडियंट काय आहे 1/20, म्हणजेच 20 साठी काय आहे एच आहे 1. तर आपल्याला 30 साठी एच फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला एच भेटेल. एच इज इक्वल टू या ठिकाणी काय भेटेल 30 डिवायडेड बाय 20 आणि याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटेल 1.5. म्हणजेच या ठिकाणी 20ला जर एचची व्हॅल्यू 1 असेल तर 30ला आपल्याला एचची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 1.5.
आणि या ठिकाणी स्लोप करेक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C इज इक्वल टू -h² डिवायडेड बाय 2l. तर या फॉर्म्युलेमध्ये h ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो इट इज इक्वल टू -1/2 इंटू 1.5 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 30 अँड इट इज इक्वल टू या ठिकाणी स्लोप करेक्शन निगेटिव्ह असतं म्हणून आपण या ठिकाणी निगेटिव्ह साईन घेतलेलं आहे. सो या ठिकाणी 1.5 स्क्वेअर आहे. सो 1.5 इंटू 1.5 डिवायडेड बाय 2 इंटू 30. तर या ठिकाणी विदाऊट कॅल्सी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, त्यामुळे हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी हटवायचे आहे. सो 15 इंटू 50 म्हणजेच या ठिकाणी 10⁻⁻1 10⁻⁻1 याने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल 15 इंटू 50 इंटू 10⁻⁻2 डिवायडेड बाय 2 इंटू 30. सो या ठिकाणी बाय कॅल्क्युलेशन आपल्याला जे आन्सर मिळेल ते असेल 3.75 सेंटीमीटर. ओके, सो हिअर ऑप्शन A is our correct answer, 3.75 centimeter. Now next question. Next question is given that surveys which are carried out to provide a national grid of control for preparation of accurate maps of large areas are known as. तर अशा प्रकारचा जो सर्वे असतो त्याला म्हटलं जातं जिओडेटिक सर्वे. सो हिअर ऑप्शन B is correct answer. Next question is the main principle of surveying is to. मेन प्रिन्सिपल जे आहे सर्वेचं तर ते असतं वर्क फ्रॉम होल टू द पार्ट. सो हिअर ऑप्शन B is our correct answer. This is very important question. Next one is systematic errors are those errors